नमस्कार. आज आपण एका अशा अद्भुत आणि चैतन्यमय प्रवासाला निघणार आहोत जो थेट आपल्या अंतःकरणाला स्पर्श करेल. आजच्या या सादरीकरणात आपण साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य लीला आणि त्यांच्या शाश्वत शिकवणींचा एक अतिशय सखोल वेध घेणार आहोत. प्राचीन भारताची ती पवित्र अनुभूती, तो सुवर्णप्रकाश आणि ती अथांग शांतता, हे सगळं आपल्याला थेट त्यांच्या सान्निध्यात घेऊन जातं. चला तर मग भक्ती आणि रहस्याने भरलेल्या या अद्भुत विश्वात आपण प्रवेश करूया. आता जरा कल्पना करा, साक्षात श्रीपाद प्रभू कृष्ण नदीच्या पात्रावरून, त्या अथांग पाण्यावरून अगदी सहज पावले टाकत चालत आहेत. आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या प्रत्येक पदस्पर्शाने पाण्यावर तत्काळ एक सुंदर कमळ फुलत आहे. त्यांच्या पावलांखाली विकसित होणाऱ्या त्या कमळांवर त्यांच्या चरणांचे ठसे उमटत होते. मानवी बुद्धीला थक्क करणारं हे केवढं मोठं कोडं होतं, नाही का? सुरुवातीला हे पाहणाऱ्यांना अक्षरशः धक्काच बसला, पण हळूहळू भक्तांना या ईश्वरी तत्वाची सवय झाली आणि ही त्यांची एक अत्यंत सहज, सुंदर लीला वाटू लागली. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे बरं का. ते केवळ पाण्यावरून चालण्यासारखे चमत्कारच करत नव्हते, तर त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते अपार आदराने आणि जिव्हाळ्याने वागवत. विचार करा, साक्षात ईश्वर, पण त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलांना ते अत्यंत प्रेमाने अम्मा सुमती किंवा अम्मा अनुसुयातल्ली अशी हाक मारत. लहान मुलींना अम्मा वासवी, मोठ्या पुरुषांना अय्या, वृद्धांना ताता आणि लहानग्यांना तर अतिशय लाडाने अरे अब्बी किंवा बंगारू म्हणत. त्यांची ही अफाट नम्रता आणि माणसांविषयीचे हे अथांग प्रेम हेच त्यांच्या खऱ्या मोठेपणाची साक्ष देतं. आता आपण त्यांच्या नित्य दरबाराकडे वळूया. कुरुगड्डी आणि पंचदेव पहाड येथे होणारे ते पवित्र सत्संग म्हणजे खऱ्या अर्थानं ज्ञानाची पर्वणीच होती. सायंकाळपर्यंत चालणाऱ्या या सत्संगांमध्ये श्रीपाद प्रभू ज्ञानाची अफाट उधळण करत असत. लांबून लांबून दर्शनाला येणाऱ्या भक्तांची ते अतिशय आस्थेनं विचारपूस करत आणि त्यांच्या अडचणी मोठ्या प्रेमानं सोडवत असत. तुम्हाला माहितीये का, त्यांनी आठवड्यातील प्रत्येक दिवस एका विशिष्ट ज्ञानासाठी आणि साधनेसाठी राखून ठेवला होता. हे खरंच खूप रंजक आहे. आपण त्यांच्या या आठवड्याच्या दिनक्रमावर एक नजर टाकूया. रविवारी होणाऱ्या सत्संगात श्रीपाद प्रभू अत्यंत गहन अशा योगविद्येबद्दल सविस्तर चर्चा करायचे. या दिवशी ते भक्तांच्या अतिशय कठीण समस्या आणि प्रश्न शांतपणे ऐकून घेत. आणि ते फक्त ऐकूनच थांबत नसत, तर त्यांना अत्यंत प्रेमाने अभयवचन देऊन त्यांच्या मनातील भीती, त्यांची चिंता कायमची दूर करत असत. त्यानंतर सोमवारचा दिवस. या दिवशी प्रामुख्याने पुराणातील कथा सांगितल्या जायच्या. श्रीपाद प्रभू प्राचीन पुराणांमधील अतिशय सुंदर दाखले देऊन मानवी जीवनातील क्लिष्ट समस्यांचे निराकरण करत असत. भक्तांच्या मनातील शंकांचं निरसन करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनातील रोजच्या संघर्षांना सामोरं जाण्याचं बळ देण्यासाठी हा सोमवारचा सत्संग अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात असे. मंगळवारचा दिवस हा अत्यंत उच्च प्रतीच्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा असायचा. ह्या दिवशी थेट उपनिषदांचा सखोल बोध केला जायचा. निसर्गाच्या त्या अत्यंत शांत सान्निध्यात बसून श्रीपाद प्रभू वेदांतातील गूढ रहस्य अगदी सहज उलगडून सांगत. आणि यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तात्विक चर्चेनंतरही ते भक्तांच्या वैयक्तिक समस्यांवर चर्चा करून त्यांना अगदी योग्य आणि व्यावहारिक उपाय आवर्जून सुचवत असत. आता बुधवारचा दिवस. हा दिवस वेद आणि वेदांचा अर्थाचं विवरण करण्यासाठी राखीव असायचा. वेदांच्या त्या पवित्र ऋचा आणि त्यांचे अतिशय सखोल अर्थ थेट श्रीपाद प्रभूंच्या मुखातून ऐकायला मिळणं हे त्या काळातील भक्तांसाठी एखाद्या महाभाग्यापेक्षा नक्कीच कमी नव्हतं. यातूनच तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला प्राचीन भारतीय ज्ञानाचा खरा साक्षात्कार होत असे. आता आपण गुरुवारावर आलो आहोत आणि हा दिवस खरंच सर्वात विशेष होता. या दिवशी श्रीपाद प्रभू गुरुतत्वाबद्दल सखोल विवेचन करत असत. भक्तांच्या आधीव्याधी ते अतिशय शांतपणे ऐकून घ्यायचे. आणि या दिवसाचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी विशेष स्वयंपाक करून सर्वांना पोटभर सग्रास भोजन दिलं जायचं. विशेष म्हणजे श्रीपाद प्रभू स्वतः पंक्तीत काही पदार्थ वाढायचे आणि काही भाग्यवंतांना तर स्वतःच्या हाताने घास भरवायचे. केवढं हे भाग्य! शुक्रवारच्या सत्संगात श्रीविद्येबद्दल बोध केला जायचा. हा दिवस विशेषतः मातृशक्तीचा सन्मानाचा असायचा. या दिवशी श्रीपाद प्रभू विवाहेच्छुक कन्यांना सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देत आणि सर्व महिलांना अतिशय विधीपूर्वक हळद कुंकवाचा प्रसाद देत असत.
त्यांच्या मनातील स्त्री शक्तीबद्दलचा हा आदर आणि भक्तिभाव खरंच अतिशय विलोभनीय होता. आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी सत्संगाचा संपूर्ण भर हा शिवाराधना आणि तिच्या महात्म्यावर असायचा. श्रीपाद प्रभू भगवान शिवाच्या उपासनेचं महत्त्व आणि त्यातून मिळणारी अथांग शांती यावर अतिशय सखोल मार्गदर्शन करत असत. विचार करा, ज्या भक्तांना या साऱ्या सत्संगांचा प्रत्यक्ष लाभ मिळाला ते खरोखरच किती धन्य झाले असतील ना. त्यांच्या या अथांग ज्ञानासोबतच त्यांची अपार करुणा हा असा एक विषय आहे जो आपल्याला अक्षरशः भारावून टाकतो. श्रीपादांचं हृदय हे लोण्यासारखं अत्यंत मृदू होतं. भक्तांची दुःख त्यांना कधीच पाहावत नसत. त्यांच्याकडे येणारा कोणताही दुःखी माणूस जाताना अत्यंत आनंदानेच परत जायचा. त्यांच्या दरबारात दररोज अन्नदान व्हायचं. भक्त आपल्या शेतातील भाजीपाला, ज्वारी, रागी असं जे काही असेल ते आणायचे आणि श्रीपाद प्रभूंच्या कृपेने तिथे अन्नाचा कधीच तुटवडा पडत नसे. याच अन्नदानाच्या वेळी घडलेली एक अत्यंत अद्भुत लीला तुम्हाला सांगतो. कधीकधी असं व्हायचं की शिजवलेलं अन्न कमी असायचं आणि जेवणास आलेले लोक मात्र खूप जास्त असत. आता काय करायचं? अशा वेळी श्रीपाद प्रभू आपल्या कमंडलूतील पवित्र जल त्या भोजनावर शिंपडायचे. आणि आश्चर्य म्हणजे ते अन्न इतकं वाढायचं की सर्व भक्तांचं पोट भरल्यानंतरही ते शिल्लक राहायचं. त्यांचा हा दिव्य कमंडलू खऱ्या अर्थाने एका अक्षय पात्रासारखाच होता. रात्रीच्या वेळी कुरुगड्डीवर जे काही घडत असे ते पाहिलं तर त्यांच्या अस्तित्वाची वैश्विक पातळी आपल्या लक्षात येते. रात्रीच्या वेळी अनेक देवता कुरुगड्डीला विमानाने येत आणि श्रीपाद प्रभूंची मनोभावे सेवा करत असत. सकाळ होताच त्यांचा आशीर्वाद घेऊन त्या परत जायच्या. इतकंच नाही तर हिमालयातून अत्यंत कांतिमान आणि दैदिप्यमान योगी कृष्णेच्या पाण्यावरून चालत येत असत आणि श्रीपाद प्रभू स्वतः या महान योग्यांना जेवण वाढत असत. हे सगळं ऐकूनच अंगावर शहारे येतात. कुरुगड्डी हे स्थान केवळ एक बेट नव्हतं, तर ते एक अत्यंत प्रखर अशा आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण रात्रीच्या वेळी या ठिकाणी राहण्याची कोणासही परवानगी नसे. परंतु त्यांच्या एका विशेष कृपेने एका वृद्ध संन्यासाला आणि आणखी एका भक्ताला त्यांनी तिथे रात्री राहण्याची परवानगी दिली होती. आणि दुसऱ्याच दिवशी काय झालं? श्रीपाद प्रभूंनी त्या वृद्ध संन्यासाला थेट काशीला जाण्याचा आणि अंतकाळापर्यंत तिथेच राहण्याचा आदेश दिला. हे सगळंच अतिशय गूढ आणि मानवी आकलनापलीकडचं होतं. कुरुगड्डीचा हा महिमा एखाद्या नित्यक्षेत्रासारखा आहे. येथील दैवत पूर्णपणे जागृत स्वरूपात आहे. आजही या क्षेत्रात अनेक देवता, महर्षी आणि महापुरुष वेश बदलून अगदी गुप्त रूपाने वावरत असतात असं सांगितलं जातं. या पवित्र भूमीवर असलेल्या प्रत्येक जीवाला श्रीपाद प्रभूंचा सूक्ष्म आधार आणि त्यांचा अनुग्रह सतत प्राप्त होत असतो. या सर्व भौतिक चमत्कारांमागे त्यांचा एक अत्यंत भक्कम असा शाश्वत आणि तात्विक बोध दडलेला होता. ते केवळ चमत्कार दाखवणारे सिद्धपुरुष नव्हते, तर जीवन कसं जगावं हे शिकवणारे खऱ्या अर्थाने जगद्गुरू होते. पहाटेच्या कोवळ्या किरणांसारखाच त्यांचा हा बोध मानवी जीवनातील अज्ञानाचा अंधार कायमचा दूर करणारा आहे. त्यांचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा संदेश हाच होता की हृदयामध्ये देवाचे नाव भरून सदाचरणाने राहून आपले विहित कर्म करत राहावे. प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वर्तन करावं. पितरांचं विधियुक्त श्राद्ध केल्यास त्यांना मुक्ती मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं, कोणतंही पुण्यकर्म केल्यानंतर त्याचा कर्तेपणा किंवा अहंकार स्वतःकडे चुकूनही घेऊ नये. असं केल्यानेच पूर्वीच्या पापांचा क्षय होतो आणि कर्माचं शुभफळ आपल्याला प्राप्त होतं. आणि इथेच आपल्याला खऱ्या गुरुतत्वाचा अर्थ उलगडतो. श्रीपाद प्रभू सांगायचे की जेव्हा एखादा भक्त गुरूंना श्रद्धाभावाने नमस्कार करतो तेव्हा गुरु तो नमस्कार स्वतःजवळ न ठेवता आपल्या स्वतःच्या गुरूंना पोचवतात. देवांचा जरी आपल्यावर राग आला असला ना, तरी सद्गुरू त्या क्रोधापासून एका अभेद्य ढालीसारखा आपलं रक्षण करतात. गुरूंच्या आराधनेने इहलोक आणि परलोक या दोन्हींची प्राप्ती निश्चित होते. कित्येक जन्मांचा पुण्यफळानेच अशी सद्गुरूंची प्राप्ती आणि त्यांचं दर्शन आपल्याला लाभतं. श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य वचनांचं पालन केल्यास आपली ही जीवन नौका या भवसागरातून निश्चितच पैलतीरी जाईल, यात शंका नाही. परंतु जाता जाता आपण स्वतःच्या अंतःकरणात डोकावून पाहायला हवं. आपण खऱ्या अर्थाने या गुरुतत्वाला आणि त्यांच्या शिकवणुकीला शरण जाण्यास तयार आहोत का? या अथांग आणि चैतन्यमय प्रवासाची सांगता आपण याच परमपवित्र आणि शाश्वत नामस्मरणाने करूया. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुवे नमः. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.